ऋणादृशीणामथ मुक्तिभाजनं मुमुक्षुमग्र्यं सुधियामृणद्वयात् तदग्रजो वीक्ष्य विवाहमंगलं विधातुमैच्छद्गुरुराजनामवान्। अथ म्हणजे अध्ययन पूर्ण झाल्यानंतर गुरुराजनामवान, गुरुराज असे नाव असलेला, तदग्रज हा मोठा भाऊ, त्या व्यंकटनाथाचा मोठा भाऊ, ऋषीणाम ऋषींच्या, ऋणात ऋणापासून, मुक्तिभाजनम मुक्ती मिळवणाऱ्या, ऋणद्वयात दोन प्रकारच्या ऋणांपासून म्हणजेच देवऋण आणि पितृऋण यांच्यापासून, मुमुक्षुम मुक्ती मिळवण्याची इच्छा असणाऱ्या, सुधियाम सर्व ज्ञानींमध्ये अग्र्यम श्रेष्ठ अशा आपल्या भावाला, वीक्ष पाहून, विवाहमंगलम मंगल असे विवाह कार्य, विधातुम करण्याची, ऐच्छत इच्छा केली, इच्छिले। मनुष्याला 3 प्रकारची ऋणे असतात, ऋषीऋण, देवऋण आणि पितृऋण। ब्रह्मचर्यादी अवस्थेमध्ये योग्य असे संध्यावंदन, अग्निकार्य, भिक्षा इत्यादी आचरणांनी, इत्यादी सदाचाराने ऋषीऋणापासून मुक्ती मिळवता येते। त्यानंतर गृहस्थाश्रमामध्ये केलेल्या नित्य उपासनेने, वैश्वदेवादी कार्यांनी देवऋणापासून मुक्ती मिळवता येते आणि प्रजोत्पादनादी कर्तव्यांनी पितृऋणापासून मुक्ती मिळवता येते। ज्येष्ठ बंधू असलेल्या गुरुराजाचार्यांनी आपला धाकटा बंधू व्यंकटनाथ याचा विद्याभ्यास पूर्ण झालेला आहे हे पाहिले, त्यामुळे धाकटा बंधू असलेल्या व्यंकटनाथाने ऋषीऋणापासून तर मुक्ती मिळवली, आता त्याची देवऋण आणि पितृऋण याच्यापासून मुक्ती मिळवण्याची वेळ झालेली आहे। त्यामुळे ज्ञानींमध्ये श्रेष्ठ असलेल्या आपल्या धाकट्या बंधू व्यंकटनाथाला पाहून गुरुराजाचार्यांनी त्याचा विवाह करावा, शुभमंगल करावे असा निश्चय केला।